सय्यदनगर परिसरातील लिमरा एज्युकेशन सोसायटीने सामाजिक जाणीव आणि मानवतेचा आदर्श जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविला। संस्थेचे मार्गदर्शक नाजिम शेख सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एक मूठ धान्य या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत गहू, तांदूळ, तुरडाळ, साखर तसेच इतर जीवनावश्यक धान्य शाळेत जमा केले। अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात धान्य जमा झाल्याने या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले। विद्यार्थ्यांकडून जमा झालेल्या या धान्याचा योग्य उपयोग कसा करावा यावर विचारमंथन झाल्यानंतर नाजिम शेख सरांनी या उपक्रमाला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक रूप देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पुण्यातील आळंदी मरकळ रोड धानोरी फाटा येथील ग्रामीण मानव विकास संस्था संचलित श्री साई सहारा वृद्धाश्रम येथे सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे धान्य दान करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती आणि सेवाभावाची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली। धान्य स्वीकृतीचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष संतोष अंबादास साळवे यांच्या हस्ते पार पडला। त्यांच्या हस्ते धान्य स्वीकारण्यात आले आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे विशेष अभिनंदन केले। सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे उपक्रमाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली। सय्यदनगर हा मुस्लिम बहुल परिसर असून लिमरा शाळेतील बहुतांश विद्यार्थी मुस्लिम समाजातील आहेत। अशा परिस्थितीत केवळ आपल्या धर्मियांपुरते मर्यादित न राहता इतर गरजूंना मदत करण्याचा घेतलेला निर्णय विशेष उल्लेखनीय ठरला। सारे भारतीय माझे बांधव या भावनेचा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून साकार करत नाजिम शेख सरांनी सर्वधर्म समभावाचा प्रभावी संदेश दिला। इस्लाम धर्मात समानता, दया आणि गरजूंना मदत करण्यावर विशेष भर दिला जातो। या शिकवणीची अंमलबजावणी करत नाजिम शेख सरांनी समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवले आहे। सध्याच्या तणावपूर्ण आणि विभाजनकारी वातावरणात हा उपक्रम सामाजिक सलोखा, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला। द्वेषाला प्रेमानेच जिंकता येते हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समीर शेख यांनी विशेष पुढाकार घेतला। कार्यक्रमाला नाजिम शेख, दिलावर शेख, गंगा विलेज सोसायटीचे चेअरमन दिलावर शेख, पत्रकार मुकेश वाडकर, ग्रामीण मानव विकास संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित सामना या साप्ताहिकाचे संपादक संतोष साळवे तसेच लिमरा शाळेचे शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देणारा ठरला।